नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी काय दाखवणार आहे तुम्हाला माहिती आहे, माझा रिसेंट परचेस. तर तो दाखवण्याआधी मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. म्हणजे मी ना ऑफिसमध्ये किंवा असेच इन जनरल किंवा असंच ट्रॅव्हलिंगमध्ये खूप सारे लोक बघितलेत जे लोक असे त्यांच्या पॉकेटमध्ये लिप बाम ठेवलेला असतो. मग असा लिप बाम काढतात स्टँडर्ड पद्धतीनं, असं करतात आणि सारखं त्यांचं चालू असतं. तर मग मी विचार केला कि हम भी किसी से कम नहीं, हम आगे नहीं पढ़ेंगे, हम आगे नहीं छूटेंगे. इसके लिए हमने ऑर्डर किया है ये फिक्स डर्मा का लिप बाम. ऑर्डर किया है, नॉट काय बोलतात त्याला, काय नाही आहे, पेड नाही आहे किंवा काहीतरी नाही आहे. म्हणजे ह्याच्यासाठी मला कोणी पैसे दिलेले नाही आहेत, हे मी माझ्या ह्यानं परचेस केले. त्यासाठी एक वर्ड आहे, इंग्लिश वर्ड. जर तुम्हाला लक्षात आला तर मला कमेंटमध्ये सांगा, कारण माझ्या लक्षात नाही आहे. तर हा मी लिप बाम ऑर्डर केला आहे आणि काल आला हा माझ्याकडं. आल्यापासून काल इव्हनिंगला आला, तर आल्यापासून मी 7 ते 8 वेळा हा लिप बाम लावला. म्हणजे मला लिप बामपेक्षा मला ती जी लावायची पद्धत आहे ना, म्हणजे असं घ्यायचं, असं थोडंसं काढायचं, दिसेल मला इकडं दिसेल, थोडंसं त्यातून काढायचं आणि मला ही स्टाईल लय आवडली. आणि तर मी म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. हे बघ, ॲक्च्युली हा ना, मी पिगमेंटेशन कमी करायला, माझे लिप्स खूप जास्त पिगमेंटेड झालेत. मी अगोदर लिपस्टिक नव्हती वापरत, पण आता थोडं लिपस्टिक जास्त वापरणं व्हायला झालं आहे. तर मग मी म्हटलं की जरा पिगमेंटेड लिप बाम ऑर्डर करूया. तर मी थोडासा रिसर्च केला आणि मला समजलं की ह्याच्यामध्ये कोजिक ॲसिड वगैरे वगैरे बरंच काय काय आहे. तर हा पिगमेंटेशन डेली यूजनं कमी करतो. तर मी आजपासून लिपस्टिक लावणार नाही. मी जोपर्यंत माझे हे ओठ पूर्णपणे पांढरे नाही म्हणू शकत, पिगमेंटेशन थोडं कमी होत नाही तोपर्यंत हेच वापरणार. तर चला, आज आपण जाऊयात ऑफिसला. आज मी ऑफिसला जायला बनवली खिचडी, कारण आता महाशिवरात्रीला ना हे होतं, खिचडी होती माझ्याकडे शिल्लक. साबुदाणे मी खूप जास्त भिजत टाकलेले आणि रात्री खिचडी केली नाही, मग साबुदाणे तसेच फ्रीजमध्ये होते. म्हटलं आज करून टाकावं, तर आज खिचडी केली. चला पटपट ऑफिसला जाऊया. गाईज, मी आत्ता ना ऑफिसवरून घरी आले आणि येता येता माझ्या डोक्यात विचार चाललेला की मी काय बनवू जेवायला. आणि मी ना काल दुकानात अशीच गेलेली, तर मला एका ठिकाणी ब्रोकली दिसली. तर मी असा विचार केला की मी आज ब्रोकलीची भाजी बनवणार आहे. मी यूट्यूबवरती रेसिपी पण पाहिली आणि मला एक छान रेसिपी दिसली आहे. तशी तर बनवायची काही इच्छा नाही आहे, पण तरी पण म्हटलं की बनवूयात. मग मी आज ब्रोकोलीची भाजी आणि नाचणीची भाकरी बनवणार आहे. आजचं इतकं हेल्दी जेवण होणार आहे की आता डायरेक्ट उद्या उठल्यावरती एकदम फ्रेश वाटेल, कारण हेल्दी जेवण असणार आहे. तर मला आत्ताच तोंडाला पाणी सुटलं. मला माहीत नाही कशी लागल, पण आहे यूट्यूबला रेसिपीमध्ये तर खूप सुंदर दाखवलेलं. तर मी आता बनवणार आहे ब्रोकोलीची भाजी. मी बनवते, रेडी होते आणि मग तुम्हाला सांगते नक्की कशी बनलेली भाजी ते. बाय. आपली ब्रोकोलीची भाजी बनवण्यामधली ना एक इम्पॉर्टंट स्टेप चालली होती, तर मी म्हटलं ती तुम्हाला दाखवावी कशी आहे. तर मी एका साईडला ना, तिकडच्या साईडला हे बघा, ब्रोकोली अशी पाण्यामध्ये उकळून घेतली आणि इकडच्या साईडला मी एक बेसिक मसाला केलेला आपला टोमॅटो आणि कांद्याचा असं होता. आता मी ह्याच्यातून असं चमच्यामध्ये पाणी नितळून असं वालं टाकते ब्रोकोली ह्याच्यामध्ये. तर आयडियली मला पण जरा असं वाटतंय, पण आता रेसिपीमध्ये यूट्यूबला तसं होतं, त्यामुळे मी तुम्हाला तसंच दाखवलं. त्यामध्ये काय होतं म्हणजे आता बघा, हे जे हिरवं पाणी आहे ना, हिरवं, ते म्हणजे सगळं प्रोटीन तर ब्रोकोलीचं गेलं की ह्याच्यातच. म्हणजे जे काय ब्रोकोलीमध्ये चांगले गुण असतील ते गेले ह्याच्यातच. पण आता काय करायचं, आता रेसिपी सांगितली म्हणल्यावर करावं लागते, असू दे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकणार आहे. जरा युनिकच ब्रोकोली बनवते, महाराष्ट्रीयन ब्रोकोली. तर गाईज, फायनली द वेट इज ओव्हर आणि आपली वर्षानं बनवलेली ब्रोकोलीची भाजी तयार आहे. ह्याच्यामध्ये मी माझा एक छोटासा टच ॲड केला आहे. मी ह्याच्यामध्ये टाकला आहे शेंगदाण्याचा कूट, जो मी कुठल्या रेसिपीमध्ये नव्हता पाहिला. मी पाहिलं जरा उकळलं ते जी मी तुम्हाला स्टेप सांगितली ना, का त्याच्यामध्ये पाणी वतून काढायचं, पाणी पूर्ण हिरवं झालेलं. यार मला ते जरा चुकीचं वाटलं. मी नेक्स्ट टाइम जेव्हा करेल ना, तेव्हा मी फक्त धुवून घेईल व्यवस्थित गरम पाण्यामध्ये आणि मग मी डायरेक्ट नॉर्मली उकळल. पण आत्ता मला जरासा त्याचा वास जरा सुरुवातीला वेगळाच आला. आता मी टेस्ट करणार आहे हे. तर मी आत्ता हे खाते, मी तुमच्यासमोरच खाते ना, मी कशाला नंतर खाऊ. अय्या,
क्या बनाया है मैंने मुझे नहीं पता. थोडंसं लागतंयच ब्रोकोलीसारखं, पण ठीक आहे, ब्रोकोली आहे म्हणल्यावर ब्रोकोलीसारखीच लागणार, पण चव आहे, चांगली आहे. चपाती भाजीसोबत छान लागेल असं माझी अपेक्षा आहे. तर आत्ता ब्रोकोलीच्या रेसिपीसोबत आपण आपला आजचा व्लॉग एंड करतोय. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा सगळ्या तुमच्या फ्रेंड्ससोबत, आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कधी ब्रोकोलीची भाजी केली आहे का, आणि केली असेल तर तुम्ही कशा पद्धतीनं करता. भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मला इतका गोष्टीचा एक आनंद आहे की मी आपलं 90 डेजचं चॅलेंज कंटिन्यू करते या. मध्ये 2 दिवस माझ्याकडून थोडंसं ब्रेक झालं होतं, कारण मी कोकणात गेली होती आणि कोकणात कसलीच रेंज नव्हती, आम्ही जिकडे राहत होतो तिथं. त्याच्यामुळं मी स्वतःला सूट दिली की चल वर्षा लेले, कारण त्यात तुझी काही चूक नव्हती, तू व्हिडिओ केला होता पण तू पोस्ट करू शकले ना, त्यामुळं मी स्वतःला सवलत दिली आहे. हे मी चुकीचं केलं का बरोबर ते पण मला कमेंटमध्ये सांगा, आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.